हाय मंडळी, नमस्ते. आता इकडे बनवत आहे कारल्याची भाजी. बघा, त्यासाठी प्रथम कारली स्वच्छ धुवून घेतली होती आणि मस्त अशी बारीक चिरून मीठ लावून ठेवले होते 4 तास. आणि बघा मस्त अशी तव्यात खरपूस अशी भाजून घेऊया. बघा मस्त अशी भाजते मी. आता त्याच तव्यामध्ये टाकणार आहे तेल आणि 2 कांदे घेतले होते. छान अशी तेही लालसर होऊन देऊया. बघा मस्त असा कांदा लालसर होत आलेला आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे मी हिरवी मिरचीची पेस्ट. 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करणार आहे आणि पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया. बघा ही टिफिनसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि लहान मुलंही आवडीने खातील अशी कारल्याची भाजी आहे. जराही कडू होत नाही. आता बघा त्यामध्ये आपण ही कारली बारीक चिरलेले घेतलेले ते कांद्यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया. बघा छान असे मिक्स करून घेते आणि पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवते. बघा छान ही वाफ आलेली आहे आणि त्यामध्ये आता टाकणार आहे मसाले. त्यामध्ये टाकते लाल तिखट, 2 चमचा लाल तिखट आणि हळद. पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मग मस्त अशी कारल्याची भाजी होते आणि सगळ्यांनीही आवडेल. आणि आवडली तर नक्की रेसिपीला लाईकही करा. बघा मस्त अशी वाफी आलेली आणि मस्त ही भाजी झालेली आणि वरून टाकणार आहे शेंगदाण्याचे कूट. मस्त अशी कारल्याची भाजी तयार. आणि आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.